कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आज सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईसह उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड त्याचबरोबर पुणे आणि नाशिकला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली भागाला ऑरेंज अलर्ट जारी। ठाणे, पालघर, सातारा जिल्ह्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना देखील सुट्टी। पावसाच्या अलर्टमुळे जिल्हा प्रशासन त्याचबरोबर महापालिका प्रशासनाची खबरदारी। मुंबईच्या शाळांना अद्याप सुट्टी जाहीर नाही। महापालिकेच्या नावानं खोटो ट्विट सध्या व्हायरल होत असल्याचं चित्र। पनवेल महापालिका क्षेत्रामधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाचा निर्णय। मुसळधार पावसामुळे साताऱ्यामधील शाळांना 2 दिवस सुट्टी। सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार। दादर, लोअर परेल, सायन, मीरा रोड परिसरात देखील पावसाची दमदार बॅटिंग। मुंबईतील किंग सर्कल भागातील पाण्याचा निचरा। दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत, प्रवाशांना दिलासा। मध्य रेल्वे अर्धा तास उशिराने धावते। कल्याण स्थानकावर मोठी गर्दी। पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला फटका, तर हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू। पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 10 मिनिटं उशिराने धावते। मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका। कल्याणमध्ये रायता कांबा परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प। कल्याण नगर मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायता आणि कांबा गाव परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याच्या कल्याण तहसीलदारांकडून सूचना। कोपरखैरणेमध्ये भर पावसात चिमुकलीला घेऊन आईची घरी जाण्यासाठी धडपड। मायलेकीचा व्हिडिओ व्हायरल। मोनोच्या घटनेची चौकशी करणार, प्रवाशांनी संयम ठेवावा। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट करत आवाहन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा। जीवितहानी झाली तिथं जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश, तर मिठी नदीची पाणीपातळी कमी होते। एनडीआरएफ, एसडीआरएफला अलर्ट मोडवर ठेवलाय, फडणवीसांची माहिती। मुंबईत पावसामुळे नवनवीन ठिकाणी पाणी साचलं। अदानींना बंदर वेगळं करण्याची गरज नाही। विमानतळावरच पाणी साचल्यावर उद्धव ठाकरेंचा अदानींना टोला। शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील आणि महेंद्र दळवी यांच्या पत्नीमध्ये वाद। 50 खोके सरकार असा उच्चार करताच आमदार पत्नीचा संताप अनावर। मतदारसंघातील पावसाचा आढावा घेत असताना जोरदार राडा। 2 दिवसात विक्रमी पाऊस, परिस्थिती नियंत्रणात। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। पावसाचा हाय अलर्ट 21 तारखेपर्यंत असल्याची माहिती। राज्यातील 12 मृत्यूंपैकी 9 जण नांदेडमधील असल्याचं देखील महाजन यांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये पूरस्थिती। पाहणी करण्यासाठी आलेले आमदार तुषार राठोड यांच्या विरोधात हसनाळ गावातील नागरिकांमध्ये रोष। लेंडी पुलावरून पूरग्रस्त आक्रमक। कोसाई विरारमध्ये नुकसानग्रस्त नागरिकांना बहुजन विकास आघाडीचा मदतीचा हात। पावसामुळे अनेकांची गैरसोय। बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीव पाटील यांच्यासह माजी नगरसेवकांकडून जेवणाची सोय। विरार पूर्व, कारिगल नगर त्याचबरोबर मनवेलपाडा आणि परिसरामध्ये जेवण दिलं। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ। नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मिठी नदीच्या काठावरील नागरिकांचं स्थलांतर, सतर्कतेचाही इशारा। मिठी नदी शेजारील नागरिकांचं पुनर्वसन लवकरात लवकर करा, भीम आर्मीच्या अशोक कांबळे यांची मागणी। मिठी नदी शेजारील लोकवस्तीचं कोहिनूर या ठिकाणी स्थलांतर करावं, अशोक कांबळे यांची मागणी। उल्हास नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ। कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील रायते ब्रिज वाहतुकीसाठी बंद। कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती। बदलापूरमधील शनीनगर भागामध्ये मुसळधार पाऊस। शनीनगर भागातील नाल्यावरील छोटा पूल वाहून गेला। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 7 गावांना पुराचा फटका। हसनाळ गावात अनेकांचे संसार उघड्यावर। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य, तर 5 नागरिक आणि 150 जनावरांचा मृत्यू, 6 जण बेपत्ता। राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे 12 जणांचा मृत्यू। नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामुळे परिस्थितीमुळे 9 जणांचा मृत्यू। मुंबईमध्ये एका व्यक्तीचा भिंत पडून मृत्यू। रायगडच्या मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावामध्ये दरड कोसळली। वृद्ध महिलेचा मृत्यू। मुसळधार पावसाचा मिठेखार गावाला फटका। समृद्धी महामार्गावर
टोकरखाड इगतपुरी बोगदा दरम्यान दरड कोसळली। स्थानिक प्रशासनाकडून दरड बाजूला करत वाहतूक सुरळीत। मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावर दरड कोसळली। ठाण्यातील लोकमान्य नगरमध्ये मुसळधार पावसानं दरड कोसळली। जखमींवर कळव्यामधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यामध्ये पाणी शिरलं। सद्गुरू कृपा बंगल्यामध्ये पाणी शिरल्याचा व्हिडिओ व्हायरल। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मतदारसंघातील पूरस्थितीचा आढावा। मतदारसंघात जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला। मुंबईतील बाजार समितीमध्ये भाजीपाला फळांकडे ग्राहकांची पाठ। मुसळधार पावसाचा भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना फटका। पुढील 24 तासांसाठी रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक घाट, चंद्रपूरला बुधवारी सकाळी 6 पर्यंत पावसाचा रेड अलर्ट। पुणे शहर आणि जिल्ह्यामधील पूरस्थिती नियंत्रणात। जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। पुण्याच्या एकतानगर सोसायटीमध्ये पाणी भरायला सुरुवात। पार्किंगमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। गेल्या वर्षीही अशाच प्रकारे या परिसरात पाणी भरलं होतं। पुण्यामधील मुळामुठा नदीपात्रातील रस्ता प्रशासनाकडून बंद। नदीपात्रामध्ये अडकलेली वाहनं टोईंग करून बाहेर काढण्यात आली। पुण्याच्या वाघोलीमध्ये विद्यार्थ्यांची फ्रेशर पार्टी सुरू असताना अचानक मंडप कोसळला। जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानावरची घटना। कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कानखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे 16 गावांचा संपर्क तुटला। साताऱ्यातील कोयना नदीजवळच्या झाडावर 11 माकडं अडकली होती। एनडीआरएफकडून 11 माकडांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। हिंगोलीमध्ये 96 तासानंतर 8 शेतमजुरांची पुराच्या पाण्यातून सुटका झालेल्यांमध्ये 5 पुरुष, 1 महिलेसह 2 बालकांचाही समावेश। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू। नदी नाले तुडुंब भरून वाहतात। सूर्या नदीनं इशारा पातळी ओलांडली। सातारा वाई इथल्या कृष्णा नदी पात्रालगत असणाऱ्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरलं। मंदिरातील गणपती मूर्तीच्या पायाला पाणी टेकलं। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पेंढाबे गावातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। अनेक हॉटेल आणि घरांमध्ये देखील पाणी शिरल्यामुळे चांगलीच तारांबळ। रायगड जिल्ह्यातील काळ नदीला पूर आल्यामुळे उणेगाव वडगाव कोंड रस्ता पाण्याखाली गेला। पुराचं पाणी पुलाला टेकल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद। लातूरच्या बोरगावमधील लेंडी नदीला पूर। 60 पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरलं। पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। रायगड जिल्ह्यातील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मुसळधार पावसामुळे अंबा नदीची पाणी पातळी 10.20 मीटरवर पोहोचली। कोयना धरणातून 7व्यांदा पाण्याच्या विसर्गात वाढ। कोयना धरणामधून 89,100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली। पंचगंगेची पाणी पातळी 39 फुटांवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणामधून मुळामुठा नदीपात्रामध्ये 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मुळामुठा नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांना सतर्कतेचा इशारा। ठाण्याच्या शहापूरमधील मुसळधार पावसामुळे भातसा धरण 92% भरलं। भातसा धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरनं उघडले। पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणातून 2,250 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। धरणामधून 1,33,601 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अमरावती जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। पूर्णा प्रकल्पाचे सर्व 9 दरवाजे उघडले। कर्नाटकमधील अलमट्टी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू। कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा। तेलंगणाच्या श्रीपाद यलंपल्ली मेडिगट्टा कार्लेश्वरम या धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार। गडचिरोलीच्या जिल्हा प्रशासनाला तेलंगणा सरकारची माहिती। सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली। आयर्विन पुलाची पालिका आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाहणी। पूरग्रस्त नागरी वस्त्यांमधील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना। परभणीच्या सेलू वालूर रोडवरील दुधना पुलावरून 2 दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना। बेपत्ता नागरिकांचा प्रशासनाकडून शोध सुरू। शहापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू। मुसळधार पावसामुळे रस्ते खड्डेमय। खड्ड्यांमुळे शहापुरातील जनता त्रस्त।
कोकणामध्ये पावसाचा जोर कायम. जाणवली नदीनं धोक्याची पाणी पातळी ओलांडली. कणकवलीमधील महत्त्वाचं ठिकाण असलेल्या गणपती सानाला पाण्याचा वेढा. राजापूर, कोदवली आणि अर्जुना नदीला पूर. नद्यांचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पोहोचलं. मध्यरात्री राजापूर तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलं. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली. कुंडलिका नदीची पाणी पातळी 24 मीटर तर अंबा नदीची पाणी पातळी पावणे 10 मीटरवर. बुलढाण्यामधील जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर. नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान. सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांसह इतरही पिकांचं मोठं नुकसान. रायगडमधील महाडमध्ये सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली. पाणी पातळी वाढली तर महाड शहरामध्ये सावित्री नदीचं पाणी शिरण्याची शक्यता. पुण्यातील भोर तालुक्यामधील भाटघर धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 16 दरवाजांमधून 13,000 क्युसेकनं नीरा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील सीमेवर एलदरी धरण 100% भरलं. धरणाचे 10 दरवाजे उघडले. पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. बीडच्या परळीसह अनेक गावांना पाणी पुरवणारं नागापूर धरणही ओव्हरफ्लो. गेल्या 2 दिवसांपासून परळी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. परळीमधील अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सोमवारी दिवसभरात चांगला पाऊस. पानशेत, वरसगाव, टेमघर धरणातून विसर्ग सुरू. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. विश्रोळीच्या पूर्णा प्रकल्पाचे सर्व 9 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची दमदार हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. राज्यामध्ये 12 ते 14 लाख एकरवरील पिकांचं नुकसान. नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू. तातडीनं नुकसानाचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अमरावतीच्या शिरसगाव कसबा गावामध्ये मेघा नदीला पूर. जनजीवन विस्कळीत. अनेक हॉटेल आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतातील पिकं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडच्या परळी तालुक्यातील रामेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस. कापूस, ऊस आणि सोयाबीनमध्ये पाणी शिरलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. परभणी जिल्ह्यात देखील 2 दिवसांपासून पावसाची उघडीप. पिकांमध्ये मात्र अद्यापही गुडघाभर पाणी. खरीप पिकांचं मोठं नुकसान. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पुरामुळे शेतीचं नुकसान. पैनगंगा नदीला भीषण पूर. अर्ली, भीमकुंड, सावंगी, संगम, ठाणेगाव, सागदामधील शेती पाण्याखाली. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये गंगामसला, आडोळा या शिवारामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस. सोयाबीन पाण्याखाली. नाल्याला आलेल्या पुरामध्ये 1 जण वाहून गेला. वर्ध्याच्या आर्वीतील बोथली किन्हाळ्याजवळची घटना. शोध मोहीम सुरू. धाराशिवच्या परंड्यामध्ये लागवड केलेल्या कांद्याचं पीक नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं. शेतकऱ्याकडून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये जांबुवंती नदीला पहिल्यांदाच पूर. नदीकाठावरची शेती खरवडून निघाल्यामुळे नुकसान. सोयाबीन, तूर, उडीद, मूग पाण्याखाली. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून ढगफुटी सदृश पाऊस. नद्यांना महापूर. शेती साहित्य, शेती पिकांचं मोठं नुकसान. बेस्ट कामगार पदपेढी निवडणुकीमध्ये शशांकराव यांच्या पॅनलच्या सर्वाधिक 14 जागा विजयी. ठाकरे बंधूंचा एकही उमेदवार निवडून आला नाही तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार जिंकले. सीडीएस डाटा दिला तो चुकीचा होता असं ट्विट आता त्यांनी केलं. यावरून राहुल गांधी यांनी राज्यातील मतदानावर आरोप केले. राहुल गांधी सिरियल लायर आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.